बातम्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. डिजिटल युगातही मूलभूत सुविधांचा अभाव किती त्रासदायक ठरू शकतो याचे उदाहरण डोंबिवली MIDC परिसरात पाहायला मिळत आहे. केवळ ₹1 वार्षिक भाडे भरण्यासाठी शेकडो कुटुंबांना तब्बल 20 किलोमीटर प्रवास करून ठाण्यातील कार्यालय गाठावे लागत असून ऑनलाईन सुविधेअभावी त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जात आहेत. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते. एकीकडे जग 21व्या शतकाकडे वाटचाल करत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या तंत्रज्ञानाची त्यात भर पडले. अनेक खाजगी तसेच शासकीय कार्यालयांमध्ये या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कारभार सुरू आहे. परंतु दुसरीकडे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अद्यापही 20व्या शतकात चाचपडत असताना दिसत आहे. डोंबिवली शहरात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रात असलेल्या मिलापनगर निवासी भागात सुमारे 600 भूखंड आहेत. यात कारखाने, व्यापारी संकुले, निवासी घरे, शाळा, महाविद्यालयांचा समावेश आहे. या भूखंडधारकांना 99 वर्षाच्या लीजने भूखंड देण्यात आले. संबंधित भूखंडाची नोंद आणि प्रशासकीय कामकाज ठाणे शहरातील वागळेशेठ भागात असलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयातूनच हाताळले जात आहेत. त्यामुळे डोंबिवलीतील या भूखंडधारकांना वार्षिक ₹1 भाडेपट्टी भरण्यासाठी ठाणे शहर गाठावे लागते. गेले वर्षानुवर्षे ही अशीच परिस्थिती असून नागरिकांचा आता संताप होऊ लागला आहे. केवळ ₹1 भरण्यासाठी प्रवास खर्च, वेळ आणि श्रम वाया जात असल्याने या नागरिकांचे म्हणणे आहे. ही व्यथा घेऊन या नागरिकांनी जनसेवकांचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार केळकर यांची भेट घेतली. संजय केळकर यांनी तात्काळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रहिवाशांना ऑनलाईन पेमेंट सुविधा देण्याचे निर्देश दिले. याबाबत आठवड्याभरात कार्यवाही करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केल्याचे केळकर यांनी सांगितले. TJSB सहकारी बँक लिमिटेडने 54व्या वर्षात एकूण व्यवसायाचे 25,000 कोटी रुपयांचे उद्दिष्ट पार केले. तसे राजस्थान आणि छत्तीसगड या 2 नवीन राज्यांमध्ये विस्तार केला आहे. वर्षभरात नवीन शाखा सुरू करणे आणि धोरणात्मक विलिनीकरणामुळे बँकेच्या एकूण शाखांची संख्या 165 झाली. तसे बँकेने 287 कोटी रुपयांचा एकूण नफा आणि 155 कोटींचा निव्वळ नफा नोंदवला आहे, अशी माहिती TJSB बँकेच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. TJSB सहकारी बँक लिमिटेडच्या वतीने काल ठाण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये बँकेचा एकूण व्यवसाय 25,360 कोटी रुपये इतका नोंदवण्यात आला असून या 16,244 कोटी रुपयांच्या ठेवी आणि 9,116 कोटी रुपयांच्या कर्ज वाटपांचा समावेश आहे. बँकेने 287 कोटी रुपयांचा एकूण नफा तर 155 कोटींचा निव्वळ नफा नोंदवला आहे. बँकेची एकूण अनुत्पादित कर्जे 3.11% तर निव्वळ अनुत्पादित कर्जे 0% इतकी आहेत. बँकेची ही प्रगती ग्राहकांच्या विश्वासासह योजनाबद्ध विस्ताराच्या धोरणाचे देयक आहे. आम्ही शाश्वत वाढ आणि पारदर्शी कार्यक्षम प्रशासकीय कामकाजासाठी कटिबद्ध आहोत, असे बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी सांगितले. वर्षातील आमची आर्थिक कामगिरी सातत्य आणि संतुलन दर्शविते. भक्कम भांडवल, पर्याय प्राप्त आणि स्थिर मालमत्ता गुणवत्ता यांच्या आधारे हे साध्य झाले. व्यावसायिक जोखीम व्यवस्थापनाची शिस्त पाळले. बँकेच्या कार्यपद्धतीमुळे ग्राहकांचा विश्वास टिकून तो वृद्धिंगत केला आहे, असे बँकेचे उपाध्यक्ष CS वैभव सिंघवी यांनी सांगितले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका हद्दीतील नालेसफाईच्या कामाचा शुभारंभ मुंब्रा परिसरातून करण्यात आला असून शहरातील नालेसफाईची कामे मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होतील. या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करावे, अशा सूचना महापौर शर्मिला पिंपळकर यांनी दिल्यात. दरवर्षी नालेसफाईला उशिरा सुरुवात होते, परंतु यावर्षी एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली. मुंब्रा प्रभाग क्रमांक 32मधील अमृतनगर येथील नाल्यापासून हे काम सुरू करण्यात आले. लवकरच ठाणे शहरातील सर्व नाल्याच्या सफाईला देखील सुरुवात होणार आहे. नाले सफाईनंतर नाल्यातील काढलेला गाळ हा रस्त्याच्या कडेला ठेवण्याऐवजी तो तात्काळ उचलला जाईल, याची देखील दक्षता घेण्याच्या सूचना महापौर शर्मिला पिंपळकर यांनी संबंधित विभागाला दिल्यात. यावेळी स्थानिक नगरसेविका मर्जिया पठाण तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच या प्रभागात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. परिसरातील कचरा साफ करून रस्ते पाण्याने स्वच्छ करण्यात आले. यावेळी ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती करणारे पथनाट्य सादर करण्यात आले. तसेच प्रत्येक प्रभागात स्वच्छता निरीक्षक,
मुख्य स्वच्छता निरीक्षक यांनी नालेसफाईच्या कामावर लक्ष ठेवावे, तसेच उघड्या असलेल्या नाल्यांमध्ये नागरिकांनी कचरा टाकू नये असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळकर यांनी समस्त नागरिकांना केले. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जेव्हा मुख्यमंत्री 2023ला असताना खरं तर डीप क्लीन ड्राईव्ह ही संकल्पना चालू केली आणि आज 2026मध्ये जेव्हा महापौर म्हणून मी ग्रहण केलं, त्याच्यानंतर मला असं वाटतं की प्रत्येक प्रभागामध्ये ही डीप क्लीन ड्राईव्ह अशीच सातत्याने चालू राहावी ही आपल्या उपमुख्यमंत्री साहेबांची इच्छा आहे आणि ती सलग चालू ठेवण्याचा पण मी खरं तर क्रम चालू ठेवला आहे. जसं की प्रभाग क्रमांक 1, 2, 3 असे चालूच आहेत. 33 पण झालेला आहे. आज 32मध्ये आहोत. 15 आणि 32 आज 2 वॉर्ड आपण डीप क्लीन ड्राईव्हसाठी घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे आज नालेसफाईचा खूप मोठा प्रश्न लोकांपर्यंत असतो आणि तो एकदम पावसाच्या थेट जवळ असेल तेव्हा होतो, पण ह्या वेळेला आपण तो सगळ्यात लवकर मार्गी लावलेला आहे आणि प्रभाग क्रमांक 32मधून याची नारळ आज फुटलेला आहे आणि हा सातत्याने असाच चालू राहील. विरोधी पक्ष नेते वारंवार विरोध करताना पाहायला मिळतात. नालेसफाई होत नाही, पाणी मोठ्या प्रमाणात दुकानांमध्ये जात असतं, घरांमध्ये जात असतं. मात्र आज त्यांना कुठेतरी दिलासा दिलाय, कारण त्यांच्याच वॉर्डातून आपण पहिली सुरुवात केलेली आहे. नाही, आता जी अवस्था आम्ही लोकांनी बघितली नाल्याची, खूप अत्यंत वाईट परिस्थिती आहे खरं तर. आणि शानूदादांना मी विनंती करेल की जोपर्यंत ह्या नाल्याची पूर्णवत सफाई होत नाही तर त्याकडे तुम्ही लक्ष द्यावे आणि त्याच्या अजून जर तुम्हाला काही मुबलक गोष्टी उपलब्ध व्हाव्याच्या अशा आपल्याला प्रशासनाकडून करता येतील तर त्या पण आपण नक्कीच करण्याचा प्रयत्न करू. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला ठाणे महापालिका निवडणुकीत अपेक्षित यश संपादन करता आले नसल्यामुळे अपयशी ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी पक्षाची ठाणे शहर कार्यकारिणी बरखास्त केल्याची माहिती समोर आली. ठाणे महापालिका निवडणुकांचे निकाल 3 महिन्यांपूर्वी लागले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अवघ्या 9 जागांवर विजय मिळवता आला. निवडणुकीच्या तोंडावर पक्षात जोरदार इनकमिंग झाले. केंद्र आणि राज्यात महायुतीसोबत सत्तेत शिवसेना भाजपसोबत एकत्र असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने ठाण्यात स्वबळावर लढवण्याचे ठरवले. यावेळी आयारामांना संधी देताना पक्षाने जुन्या कार्यकर्त्यांनाही पक्षाची तिकीट देत रिंगणात उतरवले. परंतु निवडणुकीत पक्षाला फारसे यश मिळाले नाही. त्यातच पक्षाला पालिकेचे विरोधी पक्षनेते पदही गमवावे लागले. पक्षाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आकस्मिक निधन झाल्याने पक्षात मरगळ आली होती. त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष व पालिकेचे गटनेते नजीर मुल्ला यांनी शहरातील सर्व सेलचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत पक्षाची सध्याची परिस्थिती पाहता सर्व सेलच्या कार्यकर्त्यांनी बरखास्त करण्याचा निर्णय मुल्ला यांनी घेत पदाधिकारी कार्यकर्त्यांना निराश न होता कामाला लागा असा सल्ला दिला.
लवकरच नवी कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचे मुल्ला यांनी या प्रसंगी जाहीर केले. तुम्ही स्थानिक पातळीवर पक्ष संघटन वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला आवश्यक पाठबळ मी निश्चित देईन. आगामी पालिका निवडणुकीसाठी प्रबळ दावेदार म्हणून तुम्ही या माध्यमातून समोर या, असा कानमंत्र मुल्ला यांनी बैठकीत कार्यकर्त्यांना दिलाय. यावेळी प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी खासदार व पक्षाचे मुख्य प्रवक्ते अनंत परंत हेही उपस्थित होते. वैद्यकीय तपासणी दाखला देण्यासाठी 2,000 रुपयांची लाच घेताना मुरबाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी अनिल पटेल आणि रुग्णवाहिका चालक महेंद्र इंदुराव या दोघांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केले. तक्रारदार यांच्याकडे वडिलांकडे अग्निशस्त्र आहे. या अग्निशस्त्राचा परवाना नूतनीकरण करण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असते. त्यामध्ये शासकीय वैद्यकीय अधिकारी यांच्या वैद्यकीय तपासणी दाखल्याचाही समावेश आहे. तक्रारदारी त्यांच्या वडिलांसोबत 6 एप्रिलला मुरबाड ग्रामीण रुग्णालयात गेले होते. त्यांना पोलीस ठाण्यातून देण्यात आलेला अर्ज त्यांनी रुग्णालयात दाखवला. तसे वैद्यकीय तपासणी दाखल्याची मागणी केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काही वेळ प्रतीक्षा करण्यास सांगितले. काही वेळाने त्यांना बोलावल्यानंतर एक संपर्क क्रमांक देण्यात आला. तक्रारदार यांनी त्या संपर्क साधला असता तो महेंद्र हिंदुराव यांचा होता. महेंद्र हिंदुराव हा 108 रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम करतो. त्याने वैद्यकीय तपासणी दाखला पाहिजे असल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांना 3,000 रुपये द्यावे लागतील असे सांगितले. तक्रारदार यांनी 7 एप्रिलला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक कक्षाकडे तक्रार दाखल केली. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक सापळा रचून तडजोडी अंती ठरलेली 2,000 रुपयांची रक्कम घेताना अनिल पटेल यांनी महेंद्र हिंदुराव यांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.